आणि 12वीच्या पेपर फुटीच्या सत्राचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं राज्य परीक्षा मंडळाच्या कार्यालयात आंदोलन केलं। पेपर फुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून परीक्षा बोर्डावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यामुळे या संदर्भात बोर्डानं त्वरित कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली। दरम्यान मुंबईत व्हॉट्सअॅपवरती पेपर व्हायरल झाल्यावर तातडीनं त्या संदर्भात सायबर क्राईमकडे तक्रार करण्यात आल्याचं परीक्षा बोर्डाकडून स्पष्टीकरणही देण्यात आलंय। एचएससी बोर्डानं दररोज पेपर फुटतात, या विषयामध्ये काहीतरी कारवाई केली पाहिजे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज महाराष्ट्राच्या एचएससी बोर्डामध्ये आंदोलन करण्यात आलं। खऱ्या अर्थाने विद्यार्थी अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर अशा प्रकारचा घाणेरडा प्रकार महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचा होतो। या विषयामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवरती कारवाई झाली पाहिजे, ही एबीवीपीची मागणी आहे। विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक केंद्राची स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही विद्यार्थ्याला आणि कुठल्याही सुपरवायझरला केंद्रावरती मोबाईल वापरायला अलाउड नाहीये, बरोबर आहे। तर आता कोणाकडनं गेलेले ते आता सायबर सेलकडनं ते नंबर मिळतात त्या लिंकवरनं की ऍक्च्युअली, आणि सायबर शाखेने काही मोबाईल पण जप्त केलेत आणि ते सेवा पण पोहोचणार आहेत। पोहोचले की ज्यावेळी कळेल त्यावेळी नक्कीच त्यांच्यावरती पोलीस गुन्हा तर दाखल केलेच ऑलरेडी 2 ठिकाणी।